इयत्ता 7वी विषय गणित मराठी माध्यम पाठ क्रमांक 6 घातांक. आज आपण घातांकाच्या संदर्भात काही बाबी अभ्यासणार आहोत. घातांक कशाला म्हणायचे, त्यासोबत पूर्ण वर्ग संख्यांचे वर्गमूळ कसे काढणे, त्याचे उत्तर कसे काढणे, अशा बाबींचा अभ्यास आज आपण घातांक या प्रकरणामध्ये करणार आहोत. सर्वांनी आपल्यासोबत वही ठेवावी, जेणेकरून माहिती नोंद करून आपल्याला घेता येईल. पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे. मुलांनो, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवू. उदाहरणार्थ 6 गुणिले 6 बरोबर 6चा वर्ग बरोबर 36, म्हणजे 6चा वर्ग 36 आहे. तसेच वजा 6 गुणिले वजा 6 बरोबर वजा 6चा वर्ग बरोबर 36. याचा अर्थ 6चा वर्ग 36 आणि वजा 6चा वर्गही 36च आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येचा वर्ग नेहमी धन असतो. दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. आपण असंही म्हणू शकतो की 36चं वर्गमूळ 6 आहे. कसं ते पहा. 36 बरोबर 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग, आणि 6चा वर्ग 36 आहे, म्हणून 36चे वर्गमूळ 6 आहे. वर्गमुळासाठी ही खूण वापरतात. 36चं वर्गमूळ 6 हे चिन्हात वर्गमुळात 36 असं दाखवलं जाईल. या ठिकाणी जर वजा वर्गमुळात 36 दिले असतील तर त्याचे वर्गमूळही ऋण असेल, म्हणजेच वजा 6 असेल. ए ही धनसंख्या असेल तर तिची 2 वर्गमुळे असतात. त्यातील ऋण वर्गमूळ वजा वर्गमुळात ए आणि धन वर्गमूळ वर्गमुळात ए या चिन्हाने दर्शवतात. ऋण वर्गमुळात 16 याचं उत्तर ऋण 4च येतं, परंतु धन वर्गमुळात 16 याचं उत्तर ऋण 4 किंवा धन 4 येतं. मुलांनो, लहान संख्यांचं वर्गमूळ आपल्याला पटकन सांगता येतं, जसं की वर्गमुळात 25 बरोबर 5 किंवा वर्गमुळात 64 बरोबर 8. पण मोठ्या संख्यांचं वर्गमूळ काढताना आपण अवयव पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग एका उदाहरणातून हे समजून घेऊया. उदाहरण 1. 144चं वर्गमूळ काढा. हे वर्गमूळ आपण 2 पद्धतीने काढू शकतो, उभी पद्धत व आडवी पद्धत. आडवी पद्धत 144 बरोबर 2 गुणिले 72. या ठिकाणी 144चे अवयव पाडले, बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 36, 72चे अवयव पाडले, बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 18, 36चे अवयव पाडले, बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9, 18चे अवयव पाडले, बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 9चे अवयव पाडले. आता या सर्व अवयवातील समान जोड्या तयार करू. त्या आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता प्रत्येक जोडीतील एक अवयव घेऊन त्याचा गुणाकार करू, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12, म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12 आहे, म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 12. मुलांनो, आता हेच गणित आपण उभ्या मांडणीने सोडवू. या ठिकाणी 144ला 2 ने भाग दिला, 72ला 2 ने भाग दिला, 36ला 2 ने भाग दिला, 18ला 2 ने भाग दिला, 9ला 3 ने भाग दिला, 3ला 1 ने भाग दिला. आता मिळालेल्या अवयवांमधील समान अवयवांच्या जोड्या तयार करू, आणि त्या आहेत बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता प्रत्येक जोडीतील एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करू, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12, म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3, म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 12. पाहिलंत मुलांनो, आपण दोन्ही पद्धतीने वर्गमूळ काढलं तरीही उत्तर तेच आलं. तर अशा पद्धतीने अवयव पाडून मोठ्या संख्यांचे वर्गमूळ काढू शकता.
च्या m घाताचा n घात म्हणजे घातांकित संख्येचा घात. मुलांनो, आता आपण घातांकित संख्येचा घात कसा काढायचा ते पाहू. यासाठी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1, 3 च्या दुसऱ्या घाताचा तिसरा घात. पहा मुलांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला 3 च्या वर्गाचा तिसरा घात काढायचा आहे. म्हणजेच 3 चा दुसरा घात या संख्येचा गुणाकार 3 वेळा करावा लागेल. म्हणून 3 चा दुसरा घात गुणिले 3 चा दुसरा घात गुणिले 3 चा दुसरा घात बरोबर 3 चा 2 अधिक 2 अधिक 2 घात. या ठिकाणी 3 चा दुसरा घात 3 वेळा आलाय म्हणून बेरीज केली आहे. बरोबर 3 चा 2 गुणिले तिसरा घात बरोबर 3 चा 6वा घात आला. म्हणून 3 च्या दुसऱ्या घाताचा तिसरा घात बरोबर 3 चा 6वा घात आहे. उदाहरण 2, 3/5 च्या वजा दुसऱ्या घाताचा तिसरा घात. मुलांनो पहा, या उदाहरणात 2 कंस दिलेत. पहिल्या कंसातील 3/5 चा वजा दुसरा घात काढायचा आहे आणि नंतर पहिल्या कंसाचा तिसरा घात काढायचा आहे. म्हणून आपण 3/5 च्या दुसऱ्या घाताचा 3 वेळा गुणाकार करू. म्हणून 3/5 चा वजा दुसरा घात गुणिले 3/5 चा वजा दुसरा घात गुणिले 3/5 चा वजा दुसरा घात बरोबर 3/5 चा वजा 2 अधिक वजा 2 अधिक वजा 2 घात बरोबर 3/5 चा वजा 6वा घात आहे. मुलांनो, या दोन्ही उदाहरणातून आपल्याला असं समजलंय की जर a ही शून्येतर परिमेय संख्या असेल आणि m व n या पूर्णांक संख्या असतील तर a च्या m घाताचा n घात बरोबर a चा m गुणिले n घात बरोबर a चा mn घात असतो. सरावासाठी उदाहरणे. तर चला मुलांनो, आपण काही घातांकित संख्यांचे सोपे रूप लिहू. उदाहरण 1, 6 च्या 5व्या घाताचा चौथा घात बरोबर 6 चा 5 गुणिले 4 घात. a चा m गुणिले n घात बरोबर a चा mn घात या नियमानुसार बरोबर 6 चा 20वा घात म्हणून 6 च्या 5व्या घाताचा चौथा घात बरोबर 6 चा 20वा घात आहे. उदाहरण 2, 3/4 च्या 6व्या घाताचा पहिला घात बरोबर 3/4 च्या 6 गुणिले 1 घात. a च्या m घाताचा n घात बरोबर a चा mn घात या नियमानुसार बरोबर 3/4 चा 6वा घात म्हणून 3/4 चा 6वा घाताचा पहिला घात बरोबर 3/4 चा 6वा घात. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण घातांकांचे वेगवेगळे नियम समजून घेतले आणि त्यावर आधारित गणितेही सोडवली. दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात. मुलांनो, आतापर्यंत आपण समान पाया असलेल्या संख्यांचा घातांक पाहिला. आता आपण दोन संख्या असलेल्या संख्यांचा गुणाकाराचा व भागाकाराचा घात पाहू. यासाठी आपण हे उदाहरण सोडवू. उदाहरण 2 गुणिले 3 चा चौथा घात. पहा मुलांनो, इथे आपल्याला 2 गुणिले 3 या दोन्ही संख्यांचा चौथा घात काढायचा आहे. म्हणून प्रथम आपण 2 गुणिले 3 याचा 4 वेळा गुणाकार करू. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. आता आपण कंस मोकळा करून या संख्यांचा गुणाकार करू. म्हणजेच आपल्याला 2 या संख्येचा 4 वेळा आणि 3 या संख्येचा 4 वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 2 चा चौथा घात गुणिले 3 चा चौथा घात होतो. म्हणून 2 गुणिले 3 चा चौथा घात बरोबर 2 चा चौथा घात गुणिले 3 चा चौथा घात आहे. उदाहरण दुसरं 7/9 चा 5वा घात. पहा, या उदाहरणात 7/9 चा 5वा घात काढायचा आहे. म्हणून आपण कंस सोडून 7/9 या संख्येचा 5 वेळा गुणाकार करू. म्हणून 7/9 गुणिले 7/9 गुणिले 7/9 गुणिले 7/9 गुणिले 7/9 झाले. आता या सर्वांचा एकत्र गुणाकार करू. बरोबर 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 छेद 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर 7 चा 5वा घात
छेद 9चा 5वा घात, म्हणून 7 छेद 9चा 5वा घात बरोबर 7चा 5वा घात छेद 9चा 5वा घात आहे. या दोन्ही उदाहरणातून आपल्याला असं समजलं की जर a व b या शून्येतर परिमेय संख्या असतील आणि m ही पूर्णांक संख्या असेल तर a गुणिले b चा m घात बरोबर a चा m घात गुणिले b चा m घात आहे. तसेच a छेद b चा m घात बरोबर a चा m घात छेद b चा m घात आहे. a च्या शून्य घाताचा अर्थ. मुलांनो, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार करताना घातांकांची वजाबाकी होते हे आपल्याला समजलं. पण हे समजून घ्या की कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा 1 असतो. कसं ते पहा. जर a असमान शून्य असेल तर a चा शून्य घात बरोबर 1 असतो. जसे a चा m घात भागिले a चा m घात बरोबर a चा m घात छेद a चा m घात बरोबर a चा m वजा m घात बरोबर a चा शून्य घात बरोबर 1 आहे. म्हणजेच जर एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागलं असता भागाकार 1 येतो. उदाहरणार्थ 8 चा शून्यवा घात बरोबर 8 चा शून्य घात भागिले 8 चा शून्य घात बरोबर 1 छेद 1 बरोबर 1 असतो. a च्या वजा m घाताचा अर्थ. मुलांनो, a चा वजा m घात म्हणजे a चा वजा m घात गुणिले 1 असतो. जेव्हा उत्तर 1 असतं तेव्हा त्याच संख्येने त्याच संख्येला भागलेलं असतं. म्हणून a चा वजा m घात गुणिले a चा m घात छेद a चा m घात झालं. आता आपण a च्या वजा m आणि m घातांची बेरीज करू. म्हणून a चा वजा m अधिक m घात छेद a चा m घात बरोबर a चा शून्य घात छेद a चा m घात बरोबर 1 छेद a चा m घात आहे. इथे वजा m मधून अधिक m कमी केले म्हणून शून्य राहिले आणि a चा शून्य घात म्हणजे 1 असतो. हे आपण पाहिलंच आहे. म्हणून a चा वजा m घात बरोबर 1 छेद a चा m घात असतो. a चा वजा m घात हा a चा m घाताचा गुणाकार व्यस्त असतो. कसं ते पहा. a चा वजा m घात बरोबर 1 छेद a चा m घात आहे. हे तर आपण पाहिलंच आहे. म्हणून a चा वजा 1 घात बरोबर 1 छेद a आहे. तसेच a गुणिले 1 छेद a बरोबर 1 म्हणजेच a गुणिले a चा वजा 1 घात बरोबर 1 आहे. म्हणून a चा वजा 1 घात हा a चा गुणाकार व्यस्त आहे. आपण एक उदाहरण सोडवू म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ 3 छेद 5 चा वजा 3 घात ही घातांकित संख्या पाहू. या उदाहरणात 3 छेद 5 या संख्येचा वजा 3रा घात दिलाय. म्हणून या संख्येचा 3 वेळा गुणाकार करू. म्हणून 1 छेद 3 छेद 5 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3 छेद 5 बरोबर 1 छेद 27 छेद 125 बरोबर 125 छेद 27 बरोबर 5 छेद 3 चा 3रा घात. येथे ऋण घातांकाचे घन घातांक करताना पायाची गुणाकार व्यस्त संख्या घ्यावी हा नियम आहे. पहा, 3 छेद 5 चा वजा 3रा घात या संख्येत पाया 3 छेद 5 आहे व घातांक वजा 3 आहे. घातांक ऋण असल्याने पायाचा म्हणजेच 3 छेद 5 चा गुणाकार व्यस्त 1 छेद 3 छेद 5 होईल. कारण a चा वजा 1 घात बरोबर 1 छेद a असतो. या नियमानुसार पाया 3 छेद 5 हा अपूर्णांक पूर्ण a होईल. येथे 3 छेद 5 चा वजा 3रा घात या संख्येचे धन घातांक करताना 3 छेद 5 हा अपूर्णांक लक्षात न घेता a प्रमाणेच 3 छेद 5 ही संख्या छेदस्थानी व 1 अंशस्थानी येईल. पाहिलंत,
अशा प्रकारे 3/5चा वजा तिसरा घात या संख्येचा गुणाकार व्यस्त 5/3चा तिसरा घात आहे. या उदाहरणातून आपल्याला असं समजतं, जर a असमान 0 आणि b असमान 0 असेल आणि m ही धनपूर्णांक संख्या असेल, तर a/b चा वजा m घात बरोबर b/a चा m घात असतो. पाया शून्येतर परिमेय संख्या व धनघातांक असलेल्या धनसंख्यांचा भागाकार. मुलांनो, जर a ही परिमेय संख्या असेल आणि a असमान 0 असेल आणि m व n या धनपूर्णांक संख्या असतील, तर a चा m घात छेद a चा n घात बरोबर a चा m वजा n घात असतो. कसं ते या उदाहरणातून पाहू. उदाहरणार्थ 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर किती. तर आता आपल्याला समान पाया असणाऱ्या 3 या संख्येचा प्रथम 4 वेळा गुणाकार करावा लागेल आणि या गुणाकाराला पुन्हा 3 या संख्येचा 6 वेळा गुणाकार करून भागावं लागेल. हा भागाकार केला असता उत्तर मिळालं 1/3चा दुसरा घात किंवा 1/3चा वर्ग. 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर 3चा चौथा घात छेद 3चा सहावा घात बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 छेद 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 1/3चा दुसरा घात म्हणून 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर 3चा 4 वजा सहावा घात बरोबर 3चा वजा दुसरा घात असतो. पाया वजा 1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असल्यास काय होतं ते पहा. मुलांनो, आपण यासाठी काही उदाहरणे पाहूयात. उदाहरण वजा 1चा सहावा घात. मुलांनो पहा, या उदाहरणात वजा 1चा सहावा घात दिलाय, म्हणजे आपल्याला वजा 1 या संख्येचा 6 वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणून वजा 1चा सहावा घात बरोबर वजा 1 गुणिले 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 वजा 1 केले. आता 2 वेळा वजा म्हणजे अधिक असते हे आपल्याला माहीत आहे. म्हणून यातील 2 वेळा वजा 1ची जोडी तयार करून गणित सोडवलं असता उत्तर मिळालं वजा 1 गुणिले 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 वजा 1 बरोबर 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1, म्हणजे वजा 1चा सहावा घात बरोबर 1 आहे. उदाहरण 2 वजा 1चा सातवा घात. मुलांनो, याही उदाहरणात आपण वरीलप्रमाणे वजा 1ला 7 वेळा गुणू आणि नंतर 2च्या जोड्या करून गणित सोडवू. म्हणून वजा 1चा सातवा घात बरोबर वजा 1 गुणिले 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 वजा 1. इथे शेवटी वजा 1 शिल्लक राहिलंय बरोबर 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले वजा 1 बरोबर 1 गुणिले वजा 1 बरोबर वजा 1. मुलांनो, या दोनही उदाहरणातून आपल्याला असं समजलं की वजा 1चा m घात असेल आणि यातील m ही विषम संख्या असेल, जसे 3, 7, 5, 9, तर उत्तर ऋण असतं. उदाहरणार्थ वजा 1चा m घात बरोबर वजा 1. आणि जर m ही समसंख्या असेल, जसे 2, 4, 6, 8, तर उत्तर धन येतं. उदाहरणार्थ वजा 1चा m घात बरोबर 1. सोपे रूप द्या. मुलांनो, वरील नियमांच्या आधारे आपण काही संख्यांना सोपे रूप देऊया. उदाहरण 1 पीचा तिसरा घात भागिले पीचा 13वा घात बरोबर पीचा 3 वजा 13वा घात बरोबर पीचा वजा 10वा घात आहे. कारण a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात असतो. उदाहरण 2 a चा सहावा घात भागिले a चा चौथा घात बरोबर a चा 6 वजा चौथा घात बरोबर a चा दुसरा घात आहे. कारण a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात असतो. किंमत काढा. मुलांनो, आपण संख्यांना सोपे रूप दिले आहे. आता आपण संख्यांची किंमत काढू. उदाहरण 1 7चा 5वा घात भागिले 7चा तिसरा घात बरोबर
7चा 5 वजा तिसरा घात बरोबर 7चा दुसरा घात बरोबर 7 गुणिले 7 बरोबर 49. उदाहरण 2. वजा 5चा 9वा घात भागिले वजा 5चा 9वा घात बरोबर वजा 5चा 9 वजा 9वा घात बरोबर वजा 5चा 0वा घात बरोबर 1 असतो.